बेसिक्स ऑफ लाईफमधला रूल नंबर 9 म्हणजे स्पेंड 30 मिनिट्स विथ युअर सेल्फ. आता नेमकं तुम्ही विचाराल 30 मिनिट्समध्ये करायचं काय? या 30 मिनिट्समध्ये तुम्हाला तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे. आपण आयुष्यामध्ये आपल्या मित्रांबरोबर, रिलेटिव्स बरोबर, ऑफिसमध्ये सगळ्यांबरोबर आपण टाइम स्पेंड करतो, पण स्वतःबरोबर करत नाही. या 30 मिनिट्समध्ये नेमकं काय करायचं मी तुम्हाला सांगतो. नो मेडिटेशन, नो मोबाईल, नो डायरी, नो नोटिंग डाऊन, नथिंग. एनलाइटिंग अँड एनरिचिंग युअर ओन सबकॉन्शियस माइंड. काय होतं, पहिल्या 5व्या मिनिटाला इतकं फ्रस्ट्रेशन येतं, इतकं अँगर येतो की अरे मी करू काय, कारण आपल्याला सवयच नाही राहिली आहे स्वतःवर टाइम स्पेंड करायची. आणि जेव्हा आपण स्वतःवर टाइम स्पेंड करायला लागतो, पहिल्या 5व्या मिनिटापर्यंत आपल्याला कळत नाही की मी करू काय. विचलित होतं मन, हातपाय अस्वस्थ होतात, फेऱ्या घालाव्याशा वाटतात, असं वाटतं मी एक्झॅक्टली करू काय. पण तिथे 6व्या मिनिटाला तुम्ही सेटल व्हायला लागाल. 7व्या-8व्या मिनिटाला तुम्हाला एक दिशा मिळेल. आणि मी गॅरंटी देतो 10व्या-15व्या मिनिटाला तुमचं माइंड एनरिच होईल. बरं, माइंड एनरिच का करायचं? अनेक वेळेला तुम्हाला महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायचे असतात, त्यावेळी तुम्हाला हे कामास येतं. कारण जेव्हा आपण एखादा महत्त्वाचा डिसिजन घेत असतो तेव्हा आपण कॉन्शियस माइंडने घेत असतो. आणि समजा आपलं सबकॉन्शियस माइंड तगडं असेल ना, तो कॉन्शियस माइंडचे डिसिजन्स खूप स्ट्रॉंग बनतात. त्याच्यासाठी हे 30 मिनिटं खूप गरजेचे आहेत. बरं, या 30 मिनिटाचा अजून एक मी तुम्हाला सायंटिफिक फायदा सांगतो. जेव्हा आपण स्वतःबरोबर वेळ घालवतो तेव्हा आपण आपल्या माइंडला ट्रेन करायला शिकवतो. बरं, इथे कुठेही विचारांना आळी घालायची नाही किंवा असं ठरवायचं नाही की आय एम गोइंग टू ओनली थिंक दीज पर्टिक्युलर थॉट्स. लेट इट फ्लो. माइंड इज अ प्रोसेस जिथे 60,000 थॉट्स येतात दिवसभरामध्ये. ते 30 मिनिटामध्ये डिवाइड केले तर भरपूर येणार आहेत. फक्त फ्लोवर लक्ष द्या, नियंत्रण करा आणि तुम्हाला तुमची खरंच खूप सारे अनसॉल्ड मिस्ट्रीज, अनसॉल्ड क्वेश्चन्सचे आन्सर्स या 30 मिनिटात मिळतील. अशी प्रॅक्टिस दररोज करा. याने तुमच्या आयुष्यातले जे मेजर डिसिजन्स आहेत त्याच्यामध्ये फायदा मिळेल.